हॅलो हॅलो गाईज. आज आपण बनवणार आहोत फणसची भाजी. सगळ्यात आवडती म्हणजेच फणसची भाजी. लोकांना मटण आवडते, शाकाहारींना फणस आवडते. तर अशा पद्धतीने आपण फणसची भाजी आज खाणार आहोत. सोपी आहे अशीच फणसची भाजी. अगोदर आपण फणसला वाफवून घेतलाय छान, म्हणजेच काय, थोडंसं तिखट मीठ आणि तेल टाकून फणसला छान धुवून 15-20 मिनिटं थोडंफार शिजवलं, म्हणजे त्याला वाफवलं. त्याच्यानंतर आपण फणसला तळून घेतलं. आता आपण फणसच्या भाजीला करणार आहोत रस्सा. रस्सा करण्याकरता आपण अगोदर ज्या कढईमध्ये का नाही, त्याला आपण छानपणे तळून घेतली होती फणस, त्याच कढईमध्ये आपण आता त्याच तेलामध्ये थोडासा घरचा मसाला आपण टाकला होता, जो आम्ही घरी बनवत असतो तो. आणि त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजेच लसूण जिराचा पेस्ट टाकलेला आहे. लसूण कांदा अद्रकचा पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि 2 पान टाकले आहे, खायचे पानं आपण टाकले. खायचे म्हणजेच जे गरम मसाला पान राहते ते. त्याच्यानंतर त्यामध्ये छानपणे मसाला शिजल्यानंतर आपण आता त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकणार आहोत. आता छानपणे आता म्हणजेच मसाल्याने काय केलेलं आहे, पूर्णपणे तेल सोडलेलं आहे आणि सोडल्यानंतर आपण त्यामध्ये आता तिखट मीठ टाकणार आहोत. तिखट मीठ आणि छान रंग दाखवलेला आहे, छान रंग आलेला आहे आपल्या आता रश्श्याला. आणि आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत फणस. रस्सा कसा आपल्याला थोडंफार घट्ट असा होता, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्टार्टिंगला थोडाफार आपला घरचा मसाला टाकला होता, त्यामुळे रस्सा कसा येणार, घट्ट येणार. आता त्या रश्श्यामध्ये आपण टाकली आपली वाफलू घातलेली फणस. वाफलू घातलेली फणस टाकल्यामुळे ते शिजायला थोडी कमी वेळ लागत असतो आणि त्याचा टेस्ट पण खूप छान येत असतो. आता ते फणस टाकली ना, त्या फणसला पूर्णपणे जो तिखट मिठाचा जो आपण रस्सा केलता ना, तो पूर्ण ॲब्झॉर्ब करू द्यावा लागतो. म्हणजे त्यामुळे आणखी छान ते फणस लागणार खायला. आणि आपण 5 मिनिटं ते झाकून ठेवल्यानंतर ते छानपणे त्याने काय केलेला आहे, तो रस्सा होता तो ॲब्झॉर्ब केला आहे. त्यामुळे प्रत्येक ते वडी किती मस्त लागणार आहे, छान लागणार आहे ते खायला. आता त्यामध्ये आपण ज्या पद्धतीने आपण तिखट मीठ टाकलं ना, त्याच पद्धतीने आपण म्हणजे जेवढं तिखट मीठ टाकलं त्याच्या अनुसारच आपण त्याच्यामध्ये पाणी देखील सोडायचं. म्हणजे आपल्याला रस्सा कसा हवा त्याच्यानुसार आपण ते करू शकतो. परंतु जर तिखट मिठानुसार जर नाही टाकलं तर त्याची चव येणार नाही. त्यामुळे तिखट मीठ आपण जेवढं टाकलं असणार त्याच्या अनुसारच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी देखील टाकावं लागणार आहे. तर आपल्याला जेवढं पाणी हवं होतं तेवढं आपण त्याच्यामध्ये टाकलंय, म्हणजे तिखट मिठानुसार आपण त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर असं जास्ती हवं असेल तर अशा वेळेस मग तिखट मीठ देखील तुम्हाला वाढवावं लागणार आहे. आता छान त्याला उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर आपण